गुड मॉर्निंग आणि नमस्ते सर्वांना. काल आपण पुण्यावरनं बेंगलोरवरनं श्रीलंकेचा प्रवास केला. रात्री जवळपास 10:30 वाजता आपली फ्लाईट लँड झाली. त्यानंतर आपण हॉटेलला पोचायला आपल्याला 32 किलोमीटर असल्यामुळे जवळपास जेवण पण 12 वाजले होते. काल रेस्ट केली. आज आपला मुक्काम या मोरवन हॉटेल जो बीचच्या समोरच आहे तिथे होता. आज आपण कोलंबो साईट सीनसाठी बाहेर पडणार आहोत आणि फिरणार आहोत. तर मी तयार आहे. माझा ड्रायव्हर, माझी बॅग रेडी आहे. ड्रायव्हर येतोय, त्यानंतर आम्ही कोलंबोचा प्रवास सुरू करणार. तुषार हा माझा पुढचे 6 ते 7 दिवस श्रीलंकेमध्ये ड्रायव्हर कम गाईड असणार आहे आणि त्याच्याबरोबर मी पूर्ण श्रीलंका एक्सप्लोर करणार. पुढचे 7 दिवस या गाडीने मला प्रवास करायचा आहे. सिटी होंडा आहे, होंडाची गाडी आहे. सिटी आहे का नाही माहिती नाही. इनसाईट खरंच खूप सुंदर वाटते. आत्ता आपण गोल्ड पोस्ट म्हणून या ठिकाणी आलो आहे. जर हे गोल्डचं मैदान आहे, तुम्ही पाहू शकता. पलीकडे सुंदर असा समुद्र, त्याच्या पलीकडे सुंदर असा बीच दिसतोय आणि खूप क्लीन नीट अशी कोलंबो सिटी आहे. जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी कोलंबोचे रस्ते, त्यानंतर इथल्या हायराईज बिल्डिंग्स, श्रीलंकेमधला हा पहिला आपला साईट सीन असणार आहे आणि तो आहे हा लोटस टॉवर. मला असं वाटतंय बऱ्याच वेळा आपण तो व्हिडिओजमध्ये पाहिला होता. जो तुम्ही पाहू शकता, त्याकडे पाहिल्यावरती तो हालतोय. ॲक्च्युली स्कायमुळे असं वाटतंय. चला तिकीट घेऊया आणि पुढे जाऊया. हा संध्याकाळी तुम्ही पाहिला, संध्याकाळी त्याचं काय लुक आहे आणि मला असं वाटतं इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज याच्यावरनं बऱ्याचशा केल्या जातात. जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी $20 म्हणजे जवळपास इथले 6,000 रुपये ते तिकीट्स आहे. आणि आता तिकीट घेतलं आहे मी आणि आता टॉवरकडे चाललो आहे. मी जसं तुम्हाला दाखवलं, टॉवर्सवरनं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी बऱ्यापैकी केल्या जातात असं वाटतंय. जगातला 18वा टॉलेस्ट टॉवर म्हणून या टॉवरची ओळख आहे आणि त्याची उंची अंदाजे 356 मीटर इतकी आहे. आपण टॉवरच्या एका रेजिस्टन्सला आपण एका उंचीवरती आलो आहे आणि या टॉवरवरती इथे साईडनी पर्यटकांसाठी नजारा पाहण्यासाठी केलेली व्यवस्था. टॉवरवरती आपण लोटस टॉवरचा जो वरचा पृष्ठभाग जो होता तो अंदाजे 15,000 स्क्वेअर फूट म्हणजे आपल्या इथले 15 गुंठ्यांचा होता. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की लिफ्टने जाण्यासाठी एका साईडला जवळपास 27 लोक अशा 2 लिफ्ट आहेत आणि 29व्या फ्लोअरला तो जो ज्या ठिकाणी आपण गेलो तो फ्लोअर आहे आणि त्याच्यावरती परत टॉवरची हाईट आहे. तर आता लोटस टॉवरची व्हिजिट झाल्याच्या नंतर इथे एक हिंदूंचं मंदिर आहे, गंगाराम टेम्पल म्हणून कोलंबोमध्ये. त्याला व्हिजिट करण्यासाठी आम्ही निघालो आत्ता. आणि आत्ता आपण गंगाराम टेम्पलच्या जवळपास पोहोचलो आहे. आत्ता आपण आलो आहे तो कोलंबोमधील भिकू अभ्यास विद्यालयामध्ये. कोलंबोच्या साईट सीनमधला हा आपला आजचा दुसरा सीन आहे. तुम्ही पाहू शकता उत्कृष्ट असं वर्क हे पूर्ण फ्लोरिंगला आहे.
हे बुद्धिस्ट टेम्पल पाहून आता आम्ही निघालो आहे आमच्या आजच्या कोलंबो टूरच्या पुढच्या पडावाकडे, आणि तो आहे इंडिपेंडंट स्क्वेअर. हे आहे श्रीलंकेमधील इंडिपेंडन्स स्क्वेअर. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडे गेटवे ऑफ इंडिया म्हणून आपल्या महाराष्ट्राची देशाची ओळख आहे, त्या पद्धतीने हे स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्रीलंकेमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाहण्यात आली की म्हणजे कोलंबोमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये ग्राउंड्स आणि खेळाडूंना प्रोत्साहन आहे. म्हणजे मी प्रत्येक रस्त्याला जिथे जाईल तिथे ग्राउंड दिसलं. आता यानंतर कोलंबोची साईट सीन आम्ही थांबून आमच्या ज्या आजच्या सिगरीच्या दिशेने आम्ही त्या एलिफंट राईडला जाणार आहोत, कोल्लेवेलम त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो आहे. एअरपोर्टच्या आजूबाजूला पाऊस होऊन गेला होता आणि तुम्ही जर आत्ता पाहत असाल, आपण प्रवास करतोय कॅन्डीच्या दिशेने आणि पावसाला सुरुवात झाली. हा प्रवास करताना जे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये काजू पिकला जातो कोकणामध्ये, असं एक छोटंसं गाव लागले. प्रचंड असे काजूचे शॉप्स आपल्याला पाहायला भेटते टेस्टिंगसाठी. नमस्कार. आणि आता कोलंबो नंतर जवळपास 2.5-3 तासाचं अंतर गाडीने पूर्ण करून आम्ही एलिफंट वॉकचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलोय. मिलेनियम एलिफंट फाउंडेशन म्हणून आहे, एक तिकीट घेतलंय. इथं एलिफंटची पैदास आणि त्यांचं संगोपन याच्यावरती काम केलं जातं. आपण माझं तिकीट घेतोय. Yes, Siraha. The green color our national park. Nearly 6,000 wild elephants live in the national park. And now we are here, Colombo, Nicombo Airport, 80 kilometers from there and 40 kilometers to Kandy. Up here. दात आहे, दातीला 2 ते 4च दात फक्त असतात. इथे 2 बसतात आणि वरती 2 बसतात. हा हत्तीचा पूर्ण स्काल्प आहे. त्यातला अजून एक सुंदर अनुभव घ्यायचा आहे, तो म्हणजे एलिफंट सोबत आंघोळ करायची आणि एलिफंटला आंघोळ घालण्याचा. पाहूया आता एक्सपिरियन्स कसा आहे. माझ्या आधी पूजा ताई तर गेल्यात पाण्यामध्ये, आणि आता पाहूया. सुंदर असा अनुभव मी या ठिकाणी घेतला आहे. तुम्ही पाहिलं असेल, हत्तींबरोबर गेले मी 3 तास या त्यांच्या या एरियामध्ये होतो. त्याच्यामध्ये पहिली हत्तींबरोबर राईड झाली, त्यानंतर त्यांना जे काही खाण्यापिण्याच्या गोष्टी लागतात ते झालं, आणि त्यानंतर हत्तींना आंघोळ झाली, त्यानंतर हत्तींनी आम्हाला आंघोळ घातली. तर हा सगळा एक्सपिरियन्स श्रीलंकेमधला खूप छान होता. आपण देखील ज्यावेळेस याल त्यावेळेस हा एक्सपिरियन्स नक्कीच घ्या. आणि आता मुक्काम सिगिरीला आहे, त्यामुळे अजून 101 किलोमीटरचं अंतर पूर्ण करायचं आहे. त्यामुळे आम्ही न थांबता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. फायनली संध्याकाळच्या 8:30 वाजता आपण सिगरियापासून एक 12 ते 13 किलोमीटरवरतीच आपला आत्ता स्टे आहे. त्या ठिकाणी पोहोचलो आहे.
एलिफंट गार्डन म्हणून या हॉटेलचं नाव आहे. अतिशय सुंदर हॉटेल आहे. आत्ता मुक्काम आपण या ठिकाणी केल्याच्या नंतर उद्या आपण सिगरिया, ज्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते रावणाचं पण महल आहे आणि इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ते कश्यप राजे जे होते, कश्यप महाराजा, त्यांचं ते रेसिडेन्स आहे. तर उद्या आपण सकाळी, आज पाऊस झाला आहे त्यामुळे सिगरियाला आपण अर्ली इन द मॉर्निंग निघणार आहोत सकाळी. चलो, गुड नाईट ऑल ऑफ यू. यू टुमारो.